अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एप्रिल महिना आणि मे महिना या 2 महिन्यामध्ये जे आहे ते अमरावतीचा पारा दररोज 40-42 अंशाच्या वर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु काल आणि परवा जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पावसाने जी आहे ती हजेरी लावली, त्यामुळं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आणि तापमानात जी आहे ती मोठी घट झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 महिन्यानंतर जर आपण पाहिलं तर अमरावतीचा पारा जो आहे तो 40 अंशाच्या खाली आला आणि त्यामुळे जे आहे ते अमरावतीकरांना उन्हापासून जो आहे तो दिलासा मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। अशा वेळेस जर आपण सकाळच्या वेळेस उन्हाचे चटके जे आहेत ते अमरावतीकरांना सोसावे लागत होते आणि त्यामुळं घराबाहेर पडणारे प्रत्येक नागरिक जे आहेत ते स्वतःची काळजी घेत होते। परंतु आता जर आपण पाहता तापमानामध्ये जी आहे ती घट झालेली आहे। पाऊस जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस अमरावती शहरामध्ये झालेला आहे, त्यामुळं उकाळ्यापासून जो आहे तो दिलासा नागरिकांना मिळालेला आहे। 1 जूनला जर आपण पाहिलं तर अमरावती शहरासह जिल्ह्यात जवळपास 35 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळं मंगळवार असेल किंवा मग आजही जर आपण पाहिलं तर तापमानात जी आहे ती घट झाल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। 38 अंशापर्यंत जे आहे ते तापमान जे आहे ते खाली आलेलं होतं। त्यानंतर जर आपण पाहिलं 2 जूनचं आजचं जे कालचं तापमान जे आहे ते 38.8 अंश सेल्सिअस इतके होतं। पुढील 2 दिवस जर आपण पाहिलं तर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर तापमानामध्ये ज्या पद्धतीनं घट झालेली आहे त्यामुळं नागरिकांना जो आहे तो उन्हाच्या उकाळ्यापासून तापमानापासून जो आहे तो काही अंशी दिलासा मिळालेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।